तर मित्रांनो, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जशी की अपेक्षा होती, आज अतिशय उत्तम शॉर्ट कवरिंग आपल्याला पाहायला मिळालेले आहे. कालही डिस्कशन केलेलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये आपण की जसं 23,040 ही लेवल आहे, याच्यावरती जर आपण निघतोय तर एक चांगलं शॉर्ट कवरिंग आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि भरपूर ओपन इंटरेस्ट होतं आहे. मी कालही एक्सप्लेन केलेलं होतं आणि आजही आपल्या टेलिग्राम चॅनलला मेसेज केलं होतं की ज्यावेळेस 23,080 ही लेवल ब्रेक होईल ना, त्यानंतरच एक मूव येईल. त्याच्या अगोदर एक 100 पॉईंटची रेंज मार्केटने क्रिएट करते किंवा मार्केट क्रिएट करते असं वाटत होतं, पण 80 ब्रेक झाल्याच्या नंतर तिथूनही एक 100-125 पॉईंट अगदी आरामात पाहायला मिळालेले आहेत 23,070 23,080 ब्रेकनंतर. बरं, आता उद्यासाठी काय, मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतो की उद्यासाठी माझा क्लिअर प्लॅन आहे, दुसरं काहीही करणार नाही आहे. आता त्याचं कारण काय आहे पहा, गेले 4 दिवसाची जर मुवमेंट पाहिली तुम्ही, जवळजवळ 700 ते 800 पॉईंटची मुवमेंट आपल्याला गेल्या 4 दिवसामध्ये पाहायला मिळालेली आहे. आता काय होतं, बऱ्याच वेळा एवढ्या मोठ्या डाऊन ट्रेंडमध्ये मार्केटने एक चांगली मुवमेंट दिलेली आहे ना, जे रिटेलर आहेत ते पहिले 2-3 दिवस जे आहेत ना, ते विचार करण्यातच घालवतात की आता मी पोझिशन बनवू का, एवढी मुवमेंट झाली, आता सेलिंग येईन, आता सेलिंग येईन. 80% लोक तर इथपर्यंत ॲटलिस्ट पुटमध्येच होते आणि आज काही लोकांना संधी मिळाली असेल कॉल घेण्याची किंवा रिटेलरने आज हिंमत केली असेल. या 3 दिवसात जवळजवळ 80 ते 90% रिटेलर फक्त पुट घेत असतील की कुठून तरी सेलिंग येईल, कुठून तरी सेलिंग येईल. आणि आता काय झालं, जसे रिटेलर एंट्री करतील ना, मार्केट डिसिजन घेईल की मार्केटला वरती जायचं किंवा खाली जायचं. त्यामुळे डिसिजनसाठी कदाचित 1-2 दिवस लागू शकतात या पद्धतीने, किंवा हे जे झालेलं आहे ना, ॲटलिस्ट 30-40-50% मार्केट एक ड्रॉप देऊ शकतं. बरं, आता हे कन्फर्मेशन मिळण्यासाठी उद्याचं कामकाज खूप महत्त्वाचं आहे. नॉर्मली शुक्रवारी होतं या पद्धतीचं कामकाज जे आहे ना, की जे काही गेन आहे तो एकतर गिवअप केला जातो किंवा त्याहीपेक्षा मोठी कॅन्डल बनते. बरं, मी याच्यासाठी तयार आहे की माझ्या हातून रॅली मिस झाली तरीही चालेल, परंतु मला मार्केटमध्ये अपोजिट साईडला बसायचं नाही आहे. आता मार्केटमध्ये गेले काही दिवसापासून आपण काय पाहतोय, तेजी, आणि जिथे आपण आहोत आत्ता एक महत्त्वाची लेवल आहे 23,270. ही खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. 23,270, 280, हा एक 20-30 पॉईंटचा झोन आहे, तो खूप इम्पॉर्टंट आहे की याच्यावरती एक प्रॉपर ब्रेकआउट ज्याला म्हणतो आपण, तो निफ्टीमध्ये पाहायला मिळणार आहे. हा, याच्यावरती जर मी निघतोय उद्या, गॅपअपने जर निघतोय ना, तर थोडी शंका माझ्या मनात असेल, परंतु जर फ्लॅट ओपन होतोय आणि वरती जाण्याचा प्रयत्न करतोय, एखादी रेंज क्रिएट करून जर ब्रेकआउट येतोय ना, तर मी 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती सांगतो. पण आत्ता महत्त्वाचं काय आहे की उद्याचा दिवस मी शक्यतो अवॉइड करणार आहे किंवा फक्त 40-50% क्वांटिटीनेच उद्या ट्रेड करणार. मग तो डाऊन साईडचा ट्रेड मिळू द्यात किंवा अपसाईडचा ट्रेड मिळू द्यात. हे मी अगोदरच क्लिअर का केलं आहे, कारण का जे काही ॲनालिसिस असणार आहे ना उद्या, लेवल असतील, लेवल फॉलोही केले जातील कदाचित किंवा त्या लेवलवरती कामही होईल, पण उद्यासाठी हा अप्रोच असला पाहिजे. कारण का हे जे काही मिळालेलं आहे ना गेल्या 3-4 दिवसांमध्ये, ते मला गमवायचं नाही आहे. मार्केट कदाचित एकाच दिवसात घेऊन जातो बरेच वेळा. आता गेल्या काही दिवसापासून मला व्हिडिओ बनवायला थोडा प्रॉब्लेम आहे, मी बनवत नाही आहे, त्यामुळे विकली ॲनालिसिसचा व्हिडिओ आपण बनवलेला नव्हता. काय झालेलं होतं, ही एक मुवमेंट आहे जवळजवळ 500 पॉईंटची आहे. 22,000 ते 22,500, 22,500 पर्यंत आपण ही मुवमेंट पाहिली होती. त्यानंतर 1, 2, 3, 4 आणि 5 कॅन्डल, म्हणजे या आठवड्याच्या अगोदर एक 5 कॅन्डल आपल्याला इथे बनताना पाहिलेले आहेत. आणि त्यानंतर हा जो पॅटर्न आहे ना, याला पोल अँड फ्लॅग पॅटर्न म्हणतात. आणि याच्या ब्रेकआउटनंतर 500 पॉईंट अगदी आरामात मिळालेले आहे, 500 ते 600, म्हणजे याचं काम इथं पूर्ण झालेलं आहे. आणि हे सुद्धा एक कारण आहे माझ्यासाठी की मला उद्याचे दिवस वाट पाहायची आहे. आता 5 मिनिट किंवा अगदी 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती काय बनतं हे पाहूयात. आज तुम्ही प्रॉफिट केलं आहे नाही केलं आहे कमेंटमध्ये मला तसं नक्की कळवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी जास्त कधी सांगत नाही, परंतु काय होतं आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय पण लाईक आणि कमेंट करत नाही आहे, त्यामुळे काय होतं, आपला जो रीच आहे, आणि मी कधी तेवढं सिरियसली लक्ष देत नाही चॅनलकडे, पण तुम्ही जर थोडा सपोर्ट केला तर नक्कीच आपला चॅनल ग्रो व्हायला मदत होईल. तुमच्यासाठी अगदी सोपी गोष्ट आहे, फक्त तुम्ही लाईक आणि कमेंट करू शकता. सबस्क्राईब केलं असेल ही अपेक्षा. बरं, आता महत्त्वाचं काय आहे, आजची मुवमेंट पहा. कालही मी एक्सप्लेन काय केलेलं होतं, 1 वाजता किंवा त्याच्या आसपास एक मुवमेंट येऊ शकते. या ज्या कॅन्डल दिसत आहेत ना दुपारपर्यंत झालेल्या, याच्यामध्ये जी काही मुवमेंट आहे, म्हणजे मार्केट वरती तर नक्की झाले, परंतु जो कॉलचा प्रीमियम होता ना, तो राईज होत नव्हता. परंतु त्यानंतर जसं या लेवलच्या वरती मार्केट निघालेलं आहे, मी तिथे कॉलही घेतलं होतं, अगदी 2-3 पट अगदी आरामात होताना पाहायला मिळालेलं आहे. आणि इथे एकदम प्रीमियम शूटअप झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि मग मार्केट ऑब्व्हियसली एक्सपायरीच्या अगोदर एवढी मोठी मुवमेंट होते, तर मार्केट त्याच्यानंतर जास्त काही मिळालेलं नाही आहे. आता हे कसं होतं, काय होतं, कदाचित उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये मी याविषयी चर्चा करेल. आता उद्यासाठी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट फ्लॅट होऊ द्यात, गॅपअप होऊ द्यात, काय होतं, ही
ट्रेंड लाईन आहे ज्याच्यावरती आपण सस्टेन करतो आहे. म्हणजे जर मार्केट फ्लॅट होऊन थोडं खाली येते किंवा थोडंफार गॅप डाऊन होते ना, तर तो बेस्ट ट्रेड बनू शकतो. कुठे 23,120 आणि 23,080 या ज्या लेवल आहेत, म्हणजे इथे असू शकतं किंवा 80 ही जी लेवल आहे, म्हणजे 40 पॉईंट हे इथे कुठेही एखादा डबल बॉटम असेल, हॅमर असेल, कोणतेही बुलिश फॉर्मेशन बनते ना, तर तो बेस्ट ट्रेड आपल्यासाठी असू शकतो. म्हणजे इथे तुम्हाला बाईंगची संधी मिळू शकते. आणि फ्लॅट ओपनिंग नंतर जे अगोदर सांगितले वरती जाताना 23,270 ही लेवल खूप इम्पॉर्टंट असणार आहे. जर त्याच्यावरती मार्केट सस्टेन करत आहे तर डेफिनेटली एक चांगला ब्रेकआउट आपल्याला पाहायला मिळू शकतो. मग त्यानंतर आपण ज्या लेवल आहेत 23,400 आहे, 23,600 आहे आणि अगदी 23,800पर्यंतचा प्रवाससुद्धा आपण पाहू शकतो. एका दिवसाचं नाही येते, पुढच्या आठवड्यामध्ये या लेवल आपल्यासाठी ओपन होतील. पण ज्या पद्धतीचं कामकाज होतं आहे उद्याचा दिवस पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. मार्केट कदाचित टाईम वाईज करेक्शनसुद्धा करू शकतं किंवा प्राईस करेक्शन होऊ शकतं. हे उद्या आपल्यासाठी डिसाईड होणार आहे. या लेवल आहेत. डाऊन साईड कुठे ट्रिगर होऊ शकते, जर 23,080 ही लेवल ब्रेक झाली ना, तर एक डाऊन साईड ट्रिगर होऊ शकते. ज्याचं पहिलं टार्गेट हे छोटेच टार्गेट असतील. 23,020 हे पहिलं टार्गेट असेल, 22,980 हे दुसरं टार्गेट असेल. आणि जर ही लेवल ब्रेक झाली 22,980च्या आसपास ब्रेक झाली, तर हा गॅप आपल्याला जो काय आहे 907पर्यंत जे काही क्लोजिंग होतील किंवा 920पर्यंत, म्हणजे 60 पॉईंट अजून एक्स्ट्रा मिळतील. या पद्धतीने डाऊन साईडचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता. मी शक्यतो डाऊन साईड अवॉइड करणार आहे जोपर्यंत 23,120 23,080 ब्रेक होत नाही तोपर्यंत. याच्या खालीसुद्धा मी पुन्हा हे का सांगतोय, कारण का मी जरी लेवल डिस्कस करत असलो तरी उद्या शक्यतो आराम करण्याचाच माझा मानस आहे किंवा विचार आहे. मी त्या पद्धतीनेच प्लॅनिंग करेन. जास्त काही ट्रेड करण्याच्या फंदात मी उद्या पडणार नाही आहे, खास करून इंडेक्समध्ये. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, बँक निफ्टीमध्ये एक चांगली मूवमेंट आहे. थोडी टाईम फ्रेम मोठी करूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय झालं बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये एक चांगला ब्रेकआउट आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हा ब्रेकआउट ॲक्च्युअल ब्रेकआउट कधी ठरू शकतो, तर इथे एक सेलिंग झोन आहे. ही जी लेवल आहे ना, इथे एक सेलिंग झोन आहे आणि ती लेवल येते 50,400च्या आसपास. म्हणजे आता 50,400च्या आसपास सेलिंग होऊ शकतं किंवा ब्रेकआउट येऊ शकतं, हे ठरणार आहे या झोनमध्ये. म्हणून त्या लेवलवरती फोकस करायचा आहे. 50,400च्या आसपास जोपर्यंत आहेत ना, थोडं कॉशियस राहायचं. छोटे मोठे ट्रेड करू शकता तुम्ही. जर 50,400 ब्रेक झालं तर तुम्ही या एक्सपायरीसाठी एक आठवडा जो बाकी आहे त्याच्यासाठी ट्रेड प्लॅन करू शकता किंवा नेक्स्ट एक्सपायरीसाठी एक ट्रेड प्लॅन करा. कारण का तिथे खूप मोठे टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतात. ॲटलिस्ट 51,300पर्यंत मार्केट जाईल, बँक निफ्टी जाईल. उद्याच जाईल अशातला भाग नाही आहे, पण परंतु मग 50,400 नंतर 50,550 आहे, 800 आहे, 51,000 सायकोलॉजिकल लेवल आहे, 51,150 आहे, 51,300 आहेत. या लेवल आपल्यासाठी ओपन होत आहेत. विकली लेवल मी लवकरच डिस्कस करेन. इथेही काय झालं आहे, कंटिन्युअस अपमूव आहे. निफ्टीमध्ये जरा वाईल्ड मूव पाहायला मिळालेले आहेत गेल्या काही दिवसांपासून. बँक निफ्टी एक मध्ये होतं 1100 पॉईंटची कॅन्डल बनली कालचीच बहुतेक. तर बाकीच्या दिवशी काय झालं, स्लोली वरती चाललेली आहे. आणि ज्यावेळेस फॉल होत होता ना, त्यावेळेस ही बँक निफ्टीने बऱ्यापैकी होल्ड केलेलं होतं. म्हणजे जी महत्त्वाची लेवल होती ना, 47,600, 47,500, 47,800 हा जो 200-300 पॉईंटचा झोन आहे, तो बरेच दिवस बँक निफ्टीने होल्ड केलेला होता. आता बँक निफ्टीसाठी उद्या बाईंग ऑब्व्हियसली 50,400च्या वरतीच आहे. परंतु जर तुम्हाला थोडंफार क्वांटिटी ॲड करायची असतील तर तुम्ही 50,200चा विचारसुद्धा करू शकता. 50,200 जर ब्रेक झालं तर एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. डाऊन साईड कुठे आहे, जोपर्यंत 49,750 ही लेवल ब्रेक होत नाही आहे. लक्षात घ्या, 49,750 लेवल ब्रेक होत नाही आहे तोपर्यंत डाऊन साईड बनणार नाही आहे. हा अगदीच ॲग्रेसिव्ह ट्रेड प्लॅन करत असेल तुम्हाला तर 49,900 ब्रेक होण्याची वाट पाहू शकता. इथे 30-40% क्वांटिटी आणि उरलेली क्वांटिटी तुम्ही 49,750 जर ब्रेक होत आहे तर प्लॅन करू शकता. मग 300-400 पॉईंट तुम्ही डाऊन साईड 2 टप्प्यामध्ये विभागून करू शकता. म्हणजे जसं 49,500 आहे किंवा 49,600 आहे, 49,350 आहे, या पद्धतीचे टार्गेट ठेवू शकता. अपसाईड ऑब्व्हियसली 50,200च्या वरती 50,400 आहे, हाच इम्पॉर्टंट झोन ठरू शकतो इथे 100-125 पॉईंटचा. पण जर 50,400च्या वरती मार्केट सस्टेन करत आहे तर 50,600 आहे, 50,800 आहे, या लेवलसाठी आपल्याला पाहायला मिळू शकतात. बरं, मिड कॅप आणि फिन निफ्टीमध्ये सुद्धा चांगले ब्रेकआउट आहेत, परंतु त्यामध्ये मी विकली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये चर्चा करेन. जर ही माहिती आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.